राधानगरीतील दुर्गमानवाड परिसरात प्रादेशिक वन विभागाची रात्रीची गस्त सुरू असताना कसबा तारळे इथं संशयास्पद वाहन आढळलं। तपासणी दरम्यान त्या अवैधरित्या साठवून ठेवलेलं खैर प्रजातीचं मौल्यवान लाकूड आढळून आलं। या प्रकरणी कणकवली तालुक्यातील बावशी बेलनखुर्द तोंडवलीमधल्या अवधूत संतोष मरिये याच्या विरोधात भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील यांनी दिली। क्षेत्रात राधानगरीचे वनाधिकारी गस्ती करत असताना एक गुप्त बातमी मिळाली की राधानगरी परिक्षेत्रातील कसबा तारळे येथील दुर्ग मानवड फाट्यावर एक MH07 अशा क्रमांकाची एक वाहन संशयास्पदरित्या त्या ठिकाणी लावलेले आहे आणि त्याची आपण तपासणी केली असता त्या गाडीमध्ये खैर या प्रजातीचे लाकूड दिसून आले। तर त्याच्यामध्ये सदर गाडीतील वाहन चालक अवधूत मर्ये राहणार बावशी बेलनेखुर्द तालुका कणकवली यांना विचारणा केली असता ते कोणत्याही पद्धतीचा त्यांच्याकडे पास असल्याचे दिसून आले नाही आणि अवैधरित्या लाकूड असल्यामुळे भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून सदरचे वाहन जप्त करण्यात आले। कारवाई दरम्यान वाहन आणि अवैध लाकूड असा 2,64,215 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राधानगरी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील, नेताजी फराकटे, वनरक्षक SM कांबळे, अशोक संगपाळ, उत्तम भिसे, प्रार्थना आणेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला।